वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। नवापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचा कासारे छाईले ते जल्लोषात भव्य सत्कार। नवापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच मूळगावी आगमन झाल्याने साक्री तालुक्यातील कासारे छाईल मूळगाव येथे नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचा भव्य व जल्लोषपूर्ण सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या ऐतिहासिक स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण कासारे छाईल परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी नवापूर नगर परिषदेचे नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत माणिकराव गावित, संगीता भरत गावित, गट नेते नरेंद्र नगराडे, युवा नेते धनंजय गावित यांचाही ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला। लोकप्रतिनिधी, जनतेचा विश्वास व प्रेम या सत्कारातून स्पष्टपणे दिसून येते। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचे कासारे छाईल येथे आगमन होता नागरिक, युवक, महिला, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून डीजेच्या तालावर नाचत उत्स्फूर्त स्वागत केले। फुलांचे हार, पुष्पगुच्छ, पेढे भरवून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। संपूर्ण गावात जणू उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नगराध्यक्षांचे अभिवादन केले। नंतर छाईल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली। नंतर गावातून भव्य रॅली काढण्यात आली। पुढे कन्हैयालाल मंदिरात पुष्पहार अर्पण करून दर्शन घेण्यात आले। विविध ठिकाणी महिलांकडून भरत गावित, संगीता गावित, जयवंत जाधव, नरेंद्र नगराडे यांचे औक्षवण करण्यात आले। कासारे व छाईल गावकऱ्यांच्या वतीने नवापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचाही सत्कार करण्यात आला। या भव्य सत्कार समारंभात बोलताना नगराध्यक्ष जयवंत जाधव म्हणाले, माझ्या मूळ गावातील नागरिकांनी दिलेले प्रेम, विश्वास, पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। या प्रेमाची परतफेड करताना नवापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करीन। सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, अडचणी व अपेक्षा प्राधान्याने सोडवून शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा माझा निर्धार आहे। या कार्यक्रमाला साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित, संगीता भरत गावित, नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, गटनेते नरेंद्र नगराडे, नगरसेवक शिरीष प्रजापत, धर्मेश पाटील, उमेश चव्हाण, मनोहर गावित, भालचंद्र गावित, शरदचंद्र राजपूत, सौमित्र गावित, अल्तामस शेख, नाविद शहा तसेच महिला नगरसेविका सविता नगराडे, मीनाक्षी वडवी, अनिता दुसाने, मिनल लोहार, मनीषा मावचे, शिल्पा जयस्वाल, आयशाबेन वोरा, सैफ वोरा यांच्या वतीने आदींसह स्थानिक नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडळाचे पदाधिकारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मालपूर आणि छाईल या गावाचं पाच तालुक्यात नाव आहे, म्हणून तो एक विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आणि तो विश्वास सार्थ करण्यासाठी आमची जी इथं बसलेली टीम आहे, या टीमने रात्रंदिवस मेहनत केली। छाईलचेही खूप ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ माझे शालक, भाऊ, बंधकी सर्व झाले, सर्वांनी प्रचार केला, त्यात यश मिळालं। एकच सांगेल, नवापूर तालुक्याचा, नवापूर शहराचा जेव्हा आम्ही कारभार हातात घेतला तेव्हा एक व्रत हाती घेतलंय की या शहराचा काळापालट करण्यासाठी आदरणीय आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार महाराष्ट्र शासनाचे अर्थमंत्री आहेत आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त जेवढा निधी आणता येईल तो तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी तो जास्तीत जास्त आणेल। त्यानंतर मालपूर आणि छाईल या गावासाठी जे करता आलं ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल। आमच्याकडनं 2014 ते आजपर्यंत कुठलीही सत्ता नव्हती, पद नव्हती, पण लोकनेते माणिकराव दादांचा वट्टा आणि वाचा घेऊन चालत आहोत। पद होती, नव्हती, नसतील यापुढे, पण ज्या माणिकराव दादांना 10 पंचवार्षिकला लोकसभेमध्ये मतदान केलं, आदरणीय भाऊसाहेबांना त्या तालुक्याने 2 वेळेस मतदान केलं, त्याची परतफेड म्हणून समाजसेवा आणि लोकसेवा हे दोघं तत्व डोक्यात ठेवून आम्ही आज कामकाज करत आहोत। हे काम करत असताना तुमचे सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतीलच। ते काम करत असताना आमच्याकडनं कळत न कळत चुका होतील, त्या चुका लक्षात आणून देण्याचं काम आपलं राहील। आपला मुलगा, आपला जावई, आपला बाचा, आपला लहान भाऊ, आपला कोणीतरी जो नात्याला लागेल त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करा आणि त्या मार्गदर्शनाखाली येत्या 5 वर्षात सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्रांनो, पत्रकार आणि छायाचित्रकार मित्रांनो, आज या छाईल गावामध्ये आणि कासारे या ठिकाणी दोघी ठिकाणी जे आपण स्वागत केलं ते स्वागत बघून आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की इतकं जोरदार स्वागत होऊ शकेल, पण ते आपण स्वागत केलं त्याबद्दल मनापासून कासारे आणि छाईल गावाचं आभार आम्ही व्यक्त करतो। या नवापूर नगरपालिकेमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि
आरक्षण निघालं आणि कोणाला उभं करावं आणि कोणाला काय करावं, जो तो ज्याचा त्याचा विचार करत होता. मलाही वाटलं की आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोणाला उभं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, अशी आमची मित्रांमध्ये नरेंद्र भाऊ, अमृत भाऊ आमच्यामध्ये चर्चा चालू होती. आणि त्याच्यामध्ये जणू दादा आम्ही सगळे एकत्रित असताना सगळ्यांनी म्हटलं की इकडं तिकडं आपण हे करण्यापेक्षा जयंत जाधवला आपण पुढे केलं पाहिजे, नानाला पुढे केलं पाहिजे. सगळ्यांनी विचार केला आणि जयंत नानाचं नाव पुढे केलं. कारण मलाही माहिती होतं की इतके वर्ष त्याने आमच्या बरोबर काढली, गेली 25-30 वर्ष तो आमच्या सुखादुखामध्ये राहिला आणि त्याने राजकारण हे सगळं जवळून पाहिलं. लोकनेते माणिकराव दादांना जवळून, त्याच पद्धतीने इगतपुरीच्या माजी आमदार आमच्या भगिनी निर्मलाताईंना पाहिलं. जिल्हा परिषदचा अध्यक्ष मी झालो तेव्हा त्याने ते बघितलं. या सगळ्या संगीता महिला बालकल्याण सभापती झाली तेही बघितलं. या सगळ्या घडामोडी घडत असताना त्याला सगळ्या बारकावे तो बघत होता. आणि माझं सगळं राजकीय प्रचाराचं साहित्य, प्रचाराचं नियोजन, सगळ्या गोष्टींमध्ये जाधव नानावरच जबाबदारी होती, ही बऱ्याच आपल्या लोकांना कल्पना होती. आणि एकदम इलेक्शन मध्ये उभं राहायची जबाबदारी दिल्यानंतर तो सुद्धा विचार करायला लागला की साहेब मी काय करू. अरे म्हटलं तू राहा, फक्त बाकीचं आपण बघूया. पण त्यानेही तन मन आणि धन लावून त्यानेही प्रचार केला, त्यानेही सर्वस्व अर्पण केलं. त्याच्या अर्धांगिनी दीपालीताई तिने पण त्याच्याबरोबर तितकीच मेहनत केली. त्या ठिकाणी राहायचा उमेश दादा सुद्धा होते. सगळे त्या ठिकाणी येऊन गेले. आणि सांगायचं म्हणजे की ज्या पद्धतीने ही नवापूर नगरपालिकाची निवडणूक लागली, ही निवडणूक माझ्या राजकीय अस्तित्वाची एक परीक्षा होती आणि सर्वस्व मी पणाला लावलं होतं. या राजकीय याच्यामध्ये मी सर्वात मोठा डाव हा जाधव नानावरती लावला. जर जाधव निवडून आला तर माझं पुढचं राजकीय भवितव्य चालेल, किंवा जाधव जर पराभूत झाला तर मी सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये माघारी फिरेल, असं एक चित्र स्पष्ट झालं होतं. पण तुमच्या मायमाऊलीच्या सगळ्यांच्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांची पुण्याई शहराने पूर्ण साथ दिली. आणि अशी साथ दिली की सगळे सुपडा साफ करून दिला. इतकी जबरदस्त लाट ही आली आणि एक विश्वास संपादन झाला की आपल्याला कुठंतरी न्याय द्यावा लागेल, कुठंतरी आपल्याला हे करावं लागेल. मी लोकांना सांगितलं जयंत म्हणजे माझी सावली आहे आणि माझ्या सावलीला तुम्हाला निवडून द्यायचं आहे. माझं नाव जसं भाऊ आहे तर भाऊच्या उलट जर केलं तर उभा, मी कायम तुमच्या बरोबर उभा आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता न करता मला मत द्या आणि या गावाचा विकास करण्यासाठी, कायापालट करण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करा. ते त्यांनी केलं. नाना म्हणजे माझी सावली हे मी लोकांना सांगितलं. आणि खरोखर गेल्या 25-30 वर्षापासून उत्तम बापूंनीच आणि रमेश देसले सर यांनी जयंतला माझ्याकडे आणलं. आणि माझी पदपिढी तेव्हा मॅनेजर नव्हता आणि त्याला त्या ठिकाणी बसवलं. त्याला काही समजत नव्हतं. बिचारा एका गरीब शेतकरीचा मुलगा, टेलरचा मुलगा, दुसऱ्याकडनं 50 रुपये उसनवार करून तो नवापूरला आला आणि त्या ठिकाणी ती जबाबदारी हे केली. आज तो जो माझ्या बाजूला बसलेला आहे तो त्याच्या परिश्रमाने, मेहनतीने, त्याच्या जिद्दीने आणि त्याच्या कष्टाने तो त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि हे काही विकत मिळत नाही.
मेहनत घ्यावी लागते, रात्र पहाटे करावी लागते. इथं स्टेजवर दीपाली ताई बसलेली आहे, तिला सगळं माहिती आहे की काही वेळेस तर दोघं नवरा बायको कुठं निघाले, छाईलला जायला निघाले का मालपूरला जायला निघाले, पण मी जर फोन केला नाना कुठे, काही नाही साहेब इथंच होतो, अरे चल आपल्याला मुंबईला जायचंय, कोणा साहेब आलो, तिला अर्ध्या रस्त्यावर पाठवून तो माझ्या बरोबर निघून यायचा, नाना आपल्याला अर्जंट काम आहे इकडे जावं लागेल, चल. दादा ऍडमिट होते, दादा चल माझ्या बरोबर, आई ऍडमिट राहिली, दादा चल माझ्या बरोबर, काही राहिलं तर तो माझ्या बरोबर सावली सारखा राहायचा. जसं धनु आणि मानस, धनु आणि टिंकू माझे दोघी मुलं हे जसे माझ्या बरोबर काही राहिलं म्हणजे ते राहणार, तसा तिसरा हा जाधव माझ्या बरोबर राहायचा. आणि त्याने या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्या आणि परिवारात एक विश्वासू तो आमचा झाला, परिवारातला एक सदस्य झाला. आणि इतकं मोठं राजकीय त्याच्यावर जबाबदारी सोपवायची म्हणजे साधी गोष्ट नाही. या ठिकाणी बरेचसे राजकारणी मंडळी बसलेले आहेत, तर फार लहान आहे त्यांच्यामध्ये, आमची तर सुरुवात आहे, पण इतकं मोठं राजकीय क्षेत्रामध्ये त्याच्यावर जबाबदारी सोपवायची आणि ती जर पेलली गेली तर ठीक आहे, नाही तर बॅक टू पेव्हिलियन परत माघारी यावं लागेल अशी परिस्थिती असताना. पण मला विश्वास आहे की जो तुम्ही प्रेम आणि जो तुम्ही आशीर्वाद जाधवला दिलेला आहे तो आशीर्वाद आणि प्रेम कधीच कमी पडणार नाही. 5 नाही 25 वर्ष आपण नवापूरची सत्ता राहील अशा पद्धतीने काम करू असं मला विश्वास या निमित्ताने वाटतो.